नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज येणार आहे ओवी घरी राहायला। जसं मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की तिला माझ्याकडे राहायचं होतं एक दिवस, पण तिची एक्झाम होती म्हणून तिला राहता नाही आलं। मग आता असं आहे की तिची एक दिवस तिचा पेपर आहे आणि 2 दिवस सुट्टी आहे। मग दीदी बोलली की एक दिवस पेपर झाल्यानंतर तू जा गुड्डीकडे राहायला। तर ती खूप जास्त एक्साइटेड आहे की फायनली मला गुड्डी मावशीकडे आईनी पाठवलं वस्तीला राहायला, आणि तिला माझ्या घरी राहायला खूप जास्त आवडतं। तर आज या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमची धमाल बघायला मिळणार आहे। आम्ही काय काय करणार आहोत ते। आता माझं थोडंसं काम आहे ते कंप्लीट करते, पटापट व्हिडिओ एडिटिंग पण करायची आहे, तर ते पहिले करून घेते। कारण का ओवी आली की मला काहीच काम करून देणार नाही, तिच्यासोबत खेळावं लागतं असं आहे। मग काही काम करायला बसले की मग मध्ये मध्ये येते गुड्डी मावशी चल आपण खेळू चल, असं आहे तिचं। म्हणून ती यायच्या अगोदरच माझी सगळी कामं उरकते, म्हणजे पूर्ण वेळ मला तिच्यासोबत खेळता येईल। तर चला मी वाट बघते कधी ओवी येते ते। आणि अजून एक मला सांगायचं होतं की आपल्या चॅनलमध्ये खूप सारे नवीन लोक जॉईन होतात, सबस्क्राईब करतात आपल्या चॅनलला। त्यांना असा प्रश्न पडतो की ओवी कोण आहे, कारण ओवी आपल्या ब्लॉगमध्ये असते नेहमी, ओवीचा उल्लेख केला जातो। तर ओवी ही माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे आणि मी तिची मावशी आहे, त्यामुळे ती आज माझ्याकडे राहायला येत आहे। तर आम्ही दोघीच आहोत। माझी बहीण, तिचं लग्न झालेलं आहे आणि तिला एक छोटी मुलगी आहे, 9 वर्षाची आहे ती, 4थीला आहे ओवी ती। जर आता तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील तर ओवी माझ्या बहिणीची मुलगी आहे। पाऊस लागला? नाही लागला, ये थोडासा लागला। अच्छा अच्छा, सावकाश सावकाश। बापरे, बॅग वगैरे बघ, म्हणजे मावशीकडे खूप दिवस राहायचा प्लॅन आहे। तर ये बॅग दे, मम्मी नाही आणली, बरं झालं मम्मीला नाही आणलीस ना, नाही तर काय मजा करून देत नाही मला। आता मी बिंदास खेळायला आहे ना। हे काय आहे, माझ्या घरासाठी काय आणलंस? आल्याच ओ माय गॉड, होम। अरे वा, कोणी? अच्छा, पानांनी बनवलेला आहे। तर ओवीनी आमच्या घरासाठी ओवीनी ड्रॉइंग बनवलेली आहे, मस्त मस्त, थँक्यू मंडळ, आभारी आहे। काय खाणार का आता आल्यावर? बाबा शंकरपाळी आणि चिवडा बनवणार। अच्छा, सगळं माहिती आहे काय आजी बाबा बनवणार आहेत ते। तर आता ओवी आपल्याला काहीतरी दाखवत आहे तिच्या बॅग मधून। काय दाखवते? सगळं अभ्यास। अच्छा, आता हे तिच्या ड्रॉइंगच्या बुक्स आहेत, काय काय ड्रॉइंग काढले बघा हा आमच्या ओवीने, दाखव। फर्स्ट आहे आईची ड्रॉइंग। अच्छा, डोळ्याची ड्रॉइंग आहे। अच्छा, ही ओवीची साईन आहे, तर छानच काढलेली आहे डोळा ओवीने। त्याच्यानंतर दुसरी काय आहे? अर्थ पकडली आहे। अच्छा, पृथ्वीचं चित्र काढलेलं आहे, तिला पकडलेली आहे, म्हणजे सेव्ह अर्थ का? सेव्ह अर्थ। अरे वा, छान काढलेले आहे। आणि अरे वा, देवीचं तूने काढलंयस ओवी? मस्त काढले बघा ओवीने। आणि हे यूपीएसच्या पेपराला आलेले। अच्छा, तीत काढले, दात काढलेले ओवीने, हे छान काढले देवीचं। आणि हे बाप्पा। अरे वा, गणपती बाप्पा, खूपच सुंदर, मस्त मस्त काढले ओवीने ड्रॉइंग। नंतर आहे माझी छोटीशी डॉल। अच्छा, ही ओवीची डॉल आहे, वा वा। आणि हे असं रफ पेज आहे, संपलं। ही दुसरी का? आणि ही आहे माझी स्कूलची बुक। हा, हे आहे बोट। अच्छा, ही बोट आहे का? अच्छा अच्छा, छान आहे। हे काय, पंखा आहे का? हँड फॅन। अच्छा, हँड फॅन, राजाला करतात ना। अच्छा, राजे लोकांचा। हा फिश टँक। अच्छा, हा फिश टँक आहे, छान। आणि आज ड्रॉइंगचा पेपर होता, त्यामध्ये मी ही बोटने काढली, हे काढलं। अच्छा, फिश टँक आहे का? अरे वा, छान छान। हे फिश नीट न द्यायला तर मला पप्पाने शिकवलं। अच्छा, पप्पाने शिकवलेलं आहे। तर अशी ओवीने ड्रॉइंग काढलेली आहे। ओवीला ड्रॉइंग खूप आवडते है ना। केवढी खुश आहे ती। तर आता मी करते व्यायाम। तर माझ्यासोबत आज व्यायाम करण्यासाठी एक पार्टनर सुद्धा आलेला आहे। तर मला बोलते व्यायाम करण्याच्या अगोदर बोलते प्रोटीन खा बोलते। शेंगदाणे आणलेले आहेत पप्पाने मार्केटमधून, तर ती बोलते व्यायाम करण्याच्या अगोदर ते खा।
तर आत्ताच व्यायाम झाला. व्यायाम काय मला अजिबात करून दिला नाही, मधीच येतच होती, तुम्ही बघितलं असेलच क्लिपमध्ये. आणि आता मला बोलते आपण टीचर खेळूया. पाठीमागे बोर्ड घेतलाय आणि आता टीचर येणार आहेत. टीचर या असं तिच्यासोबत खेळायला लागतं. या टीचर आलेल्या आहेत आमच्या. आता ती बोल तर आता ड्रॉइंगचा क्लास आहे माझा, मी करून घेते पूर्ण. ओके. तो ओवी मला शिकवणार आहे, मी तिची स्टुडंट आहे. तर असं आमचं चालूच असतं. घरी आल्यानंतर तिच्यासोबत खेळायला लागतं काही ना काय. तशी मावशी आणि भाचीची जोडी आहे. सगळं होमवर्क सगळ्यांनी चांगलं केलं आहे. चला उदबत्ती पहिले बाप्पाजवळ लावायची असते. लाव पहिले ती इथं स्टँडमध्ये. हां नीट लाव. हां लागली. आता काय बोलायचं? सावकाश. गणपती बाप्पा मोरया. A few moments later. ओवी गेली पण कुठे आहे बघ. वाट बघून कंटाळली ती आणि मग गेली. ओवी कुठे आहे काय माहिती, मला तर नाही माहिती. तो चालला कामाला परत. कुठं आहे? ओवी कशासोबत जेवणार आहेस? कारली खाणार? आवडतात कारली? मम्मीने बनवलेले सकाळी. हा अच्छा, आता डबा घेऊन आलेस तर. ए मला पण ना दोघी पण टेस्ट करायला पाहिजेस. माझ्या बहिणीने बनवून दिली ती माझ्यासाठी. काय ग? तर ओवीला अशी फ्राय केलेली कारली आवडतात, चपाती सोबत ती खाते. कडू अजिबात लागत नाही. एवढीशी पोरगी कारली खाते आमची. काय ग? हे मला पण ठेवा ओवी थोडे. आणि दीदी छान बनवते कारली, तिला अजिबात कडू लागत नाही. की नाही ओवी? खाऊन दाखव. एका घासावर एक का अर्धा? टोमॅटो कांदा एकच. ओके. हाऊस दॅट? यम्मी. हा आलेले बस. आणि चिवडा रेडी झालेला आहे ओवीसाठी स्पेशल. बाबांनी बनवला चिवडा. काय खाते? फक्त खोबरंच खातेस तू. पप्पांनी मस्त चिवडा बनवलेला आहे पोह्यांचा. थांबा थांबा थांबा. हा दिसू द्या. मस्त झाला सर, रंगीबिरंगी दिसते एकदम. रेनबो कलर कुठे? मस्त शेव पण टाकले बाबा त्याच्यात. शेव आहे, शेंगदाणे आहे, कढीपत्ता, मिरची, डाळ, पोहे आणि शेंगदाणे. सांगितलं शेंगदाणे. मस्त झालं चिवडा. ही एक 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 टिपून खाते काही ना काय. काय चाललंय ग तुझं? साफसफाई. टेबल पुरती. अरे बाटली संपली. साफसफाई करते. फक्त डायनिंग टेबल पुसायचं. मावशीला पूर्ण मदत. एकदम कोपरा आणि कोपरा घासून काढ. मग आम्हाला मोबाईल दिलाय हातात आणि म्हणते माझी शूटिंग कर आणि मम्मीला पाठव ना. हे काय चाललंय? आणि आईस्क्रीम खातो. आता मी जेवलेलो आहोत. आमची आईस्क्रीम पार्टी आहे. आमचा मेन माणूस आलेला आहे आईस्क्रीम खायला. आरती खाल्लेली आहे. येस, आम्ही काल खाली होती ती आईस्क्रीम. रता त्याच्यामध्ये देऊ का पीठ? तुला बोल ना मी कपातच दे. अरे तेवढी कुठे? पहिले एक एक चम्मच वाढ सगळ्यामध्ये. ती निघत पण नाहीये. चमचा दे मला दुसरा. अरे काय असिस्टंट सगळे नुसते बघतात पण मला मदतच नाही करत आहेत. काय ही काकांना द्यायची आणि ही बाबांना द्यायची. ठीक आहे ना, असं आम्हाला सांगावं लागतं. तर माणूस आमचा घेऊन जातो. तर तिला देते काढून. ओवी आईस्क्रीम खातेस खरी, पण सर्दी झाली तर मम्मी काय बोलेल? मला हिने जबरदस्ती जास्त दिली आईस्क्रीम. असा आमचा पोपट आहे. काय झाला की गुड्डी मावशीने केला. सर्दी झाली तर गुड्डी मावशीने मला जास्त आईस्क्रीम दिली खायला.
मी नाही घेतली, मी खोटं नाही बोलले. ओ माय गॉड, इकडे बघ, इकडे बघ. तर मंडळी, असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता आम्ही झोपतो. आमचा टेडी सुद्धा आहे झोपायला. अच्छा, टेडी बाय बाय करतोय तुम्हाला. तर आम्ही आता भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि व्हिडिओ आवडली तर कमेंट करा आणि काय सबस्क्राईब बोल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, चलो बाय बाय. आता उद्या भेटू आम्ही तुम्हाला. लाईक. आणि आता चला, गुड नाईट. गुड नाईट. बाय. गुड नाईट. गुड नाईट.